हे तुमच्याकडून यांना शिकवलं पाहिजे। आणि सध्या आता संस्कार हे बापाला नाही, बापाच पोरा पुढे तंबाखू खांदे पक पक। आता काल एक पोरग माझ्या पुढे तंबाखू खात होते। मग चल घरी तुझ्या बापाला सांगतो। तो म्हणला महाराज मी कोणालाच भेट नाही, आणि तेवढ्यात त्याच्या बापाला आणि त्याने तंबाखू महाग लपवला। मी म्हणला आता कसं बेला? तो मला महाराज मी बेलो नाही, ह्याच्यातला अर्धा तंबाखू माझा बाप मागितय। बापाला संस्कार नाही, मुलाला कसे संस्कार? म्हणून संस्कार कसे होते आणि कोणी कोणाला घडवले? जिजाऊ माताची कथा जीवनामध्ये किती सोसवला गेले बेता। छत्रपतींना तत्वंदिनी ज्ञानेश्वरी यांनी गावता त्यांना म्हणतात जिजाऊ राजमाता। आताची माता आणि स्वयंपाक म्हणती वास पाता पाता, आणि पोरगा घालतो लाता आणि ती म्हणते चला ना माझं माथांग काय करू, आता काय करते? आता मला दिंडीत जायचंय। बाई तू आता थकायला आली, तू फक्त गाडीत बस आणि पंढरपूर गाठ, तू वारी करू नको बाई, तू थकलीले। घाटात केव्हा कोणता एकाचा भरोसा नाही। वारी केव्हा केली पाहिजे? जो वरी तो वरी हात चालावया पाय, अशी होती माता। आणि उगा स्वराज्य निर्माण नाही झालं, आणि छत्रपतींच्या संगे लाया खाऊन जगणारे नव्हते मावळे। ऊसाचे म्हणजे हाताने पिळायचे, हांडा हांडा रस गिळायचे आणि व्यसन करणं टाळायचे, म्हणून छत्रपतींच्या जवळ जाऊन बसायचे। उगा स्वराज्य निर्माण नाही झालं, आणि आपलं लाया खाऊन धमकी टाकीत आहे, बेळ खाते बेळ बेळ। आणि त्या मटकीवाल्याला तीनदा मटकी टाक, कांदा टाक, मटकी टाक, भेळ टाक, निंबू टाक, लिहून ठेव भिकारी। येड पैसे नाही, धमकी टाकते, निंबू टाक, मटकी टाक, काय येड्यावानी करतो? युसाची म्हणजे हाताने पिळायचे, आणि मावळे कसे होते? अशी होती तलवार, खालनासाच आणि आपलं दारू पिऊन जीवाला धमकी टाकते बजाव। अरे येड्या, तलवारी पुढे नकरा चालत नव्हता कोणाचा, उगा नाही। आणि रक्त कसं आहे 2 मिनिटात सांगतो। हे रक्त कसं आहे? काय हळू आवाज आहे थोडं। हे रक्त कसं आहे? अरे हे रक्त दारू पिऊन टिशी पुढे नाचायचं रक्त नाही। हे रक्त चुम्मा दे गाण्यावर नाचायचं रक्त नाही। अरे हे रक्त पोरी पळून न्यायचं रक्त नाही, हे रक्त शिवाजी संभाजीचं रक्त आहे। बाजी प्रभू देशपांडे म्हणतात, राजे कानाला लाव, मातीराजे कानाला लाव, या मातीतून आवाज येईल, शिवबाजी अजूनही खिंडीत लढतो। हे रक्त कसं आहे? छत्रपती शिवाजी महाराज की जय, शिवाजी भवानी। तुमचं आमचं नातं काय? जय जिजाऊ जय शिवराय। तुम्हाला येतच नाही, बस मोमेंट। तुमच्या जिल्ह्याच्या तालुक्याचं नावच काय? छत्रपती आणि नगर तुम्हाला बन उगा नाही। पहिलं तुमच्या तालुक्याला जिल्ह्याला नाव होतं औरंगाबाद, त्या औरंगाबादचे ते औलादी मेले, ठीक आहे, आणि सगळं संभाजी महाराजांना मारून टाकलं। म्हणून तुम्ही ते औरंगजेबनं औरंगाबाद ठेवलं होतं, आता त्याचं काही कण सुद्धा राहिलं नाही, आणि कण सुद्धा तुमच्या मनात ठेवणे, फक्त तुम्ही संभाजीनगर म्हणा। आणि कोण म्हणताय छत्रपती मेले, कोण म्हणताय संभाजी महाराज मेले? रे आपल्या रक्तामध्ये जय जिजाऊ जय शिवराय। आता रक्तामध्ये सुद्धा आपल्या संभाजी महाराजांचं रक्त आहे, शिवाजी महाराजांचं रक्त आहे, आणि तिकडं
ते अहमदनगरला आईला नगर झालं. म्हणजे अशी सून निघाली इकडे जरा सतेज सर्व लक्ष द्या इकडे. सून निघाली आणि तिच्यासोबत 5 वर्षाचं बाळ मागं लागलं. सासूनं दार बंद केला. नेऊ नकोस माझ्या नातवाला. 11 लाख यात्रा असते म्हणतात. हरवल माझा नातू. हा कमाल करता सासूबाई. तुमचा नातू आहे माझं बाळ नाही का ते. मी तिला प्राणाच्या पलीकडे सांभाळले. नेऊ नकोस म्हणलं तर येऊ द्या. येतं तर नेऊ नको म्हणलं तर लाल लागलाय मागे तर येऊ द्या. नेऊ नको म्हणलं तर येऊ द्या. येतं तर नेऊ नको म्हणलं तर येऊ द्या. येत नेऊ नको म्हणलं तर नेलं आणि दशमीलाच हरवलं. आणि दशमी, एकादशी, द्वादशी, चतुर्दशी आणि गोपाळपूरचा काला. ती 5 दिवस ती मावशी घाटावरती लढत होती. काय तोंड दाखवू सासूला. पांढऱ्या पायाची म्हणाल, तिकडंच कॅमली नाही म्हणाल, चंद्रभागेमध्ये जीव काय नाही दिली म्हणाल, वगैरे वगैरे. आणि पोलीस स्टेशनच्या समोरून एक सत्याग्रह असत होते आणि पोलीस सूचना सांगत होते, आमच्याकडे 5 वर्षाचा